हॅलो एव्हरीवन. मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचा अपडेट आहे. तुम्ही बघू शकता DMER यांच्या अंतर्गत विविध पदांची पदभरती ही घेण्यात आलेली होती आणि त्यांचे वेगवेगळ्या पदांचे रिझल्ट हे काही दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. याच संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील शेअर केलेला होता, ज्यामध्ये कुठल्या पदांचं रिझल्ट लागलेलं आहे ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं. आणि त्या संदर्भात डिटेल जे PDF आहेत मी ते टेलिग्राम चॅनलवर देखील अपलोड केलेले होते. आणि आज आपण एक नवीन पदाचं रिझल्ट इथे तुमच्यासमोर मी स्क्रीनवर शेअर केलं आहे. या पदाचं नाव आहे फार्मासिस्ट. या या पदाकरिता बरेच अर्ज आलेले होते आणि त्याचा रिझल्ट हा आता जाहीर झालेला आहे. म्हणजे गुणवत्ता यादी ही तुमच्यासमोर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1900 पेजेसची 1905 पेजेसची ही यादी आहे. ठीक आहे. तर तुम्ही ही संपूर्ण जाहिरात तुम्ही PDF जर तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ते PDF डाउनलोड करून स्वतःचे मार्क हे जाणून घेऊ शकता. त्याकरिता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करणार आहे. तिथून डायरेक्ट तुम्ही हे PDF टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता. ठीक आहे. तर आता पुढे आपण याविषयी बघूया, की फार्मासिस्ट नावाचं ही पोस्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला रिझल्ट स्वतःचं कसं चेक करायचं आहे ते एकदा आपण समजून घेऊया. जसं सुरुवातीला सीरियल नंबर दिलेला आहे, रोल नंबर दिलेला आहे आणि अप्लिकंटचं नाव दिलेलं आहे. पुढे तुमचे मार्क आफ्टर नॉर्मल ऑब्जेक्शन म्हणजे तुमचं रॉ स्कोर काय होतं. बघा या पदाचं रिझल्ट का बरं उशिरा आलं आहे, कारण की हे जी फार्मासिस्ट नावाची जी पोस्ट होती, यामध्ये एकापेक्षा अनेक शिफ्टमध्ये ही एक्झाम झालेली होती. त्यामुळे नॉर्मलायझेशनचा इथे इश्यू होता. त्यामुळे जो रिझल्ट आहे तो थोडा उशीर झाला आहे, 4-5 दिवस डिले झाला आहे. तर एकंदरीत आता रिझल्ट म्हणजे गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे आणि सर्व विद्यार्थी यामध्ये तुम्ही आपले मार्क्स हे जाणून घेऊ शकता. आणि लास्टचा जो तुमचा दिलेला कॉलम आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, की मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे सुरुवातीला रॉ स्कोर तुम्ही आन्सर कीमध्ये चेक केले असणार आणि त्यानंतर तुम्हाला रॉ स्कोर इथे प्रसिद्ध करण्यात आले. रॉ स्कोर नंतर जो नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत, काही लोकांचे मार्क्स वाढले असतील तर काहींचे कमी झालेले असतात. तर अशा प्रकारे तुम्ही आपले मार्क्स हे जाणून घेऊ शकता. मी प्रत्येकांचे नाव इथे शेअर करू शकत नाही. व्हिडिओ हा बराच लांब होऊन जाईल. म्हणून तुम्ही हा PDF आहे जो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि नंतर तुमचे मार्क्स हे जाणून घ्या. अशा प्रकारे हा फार्मासिस्ट या पदाचा रिझल्ट इथे जाहीर झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपला रिझल्ट हा चेक करावा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.